एकदा काजू करी काय बनवली, त्यानंतर यांनी सारखाच नाद लावला की काजू करी बनव, काजू करी बनव. संडे असेल, सुट्टी असेल, काहीही असेल, कधी घरी असतील हे तर गरम गरम मस्त काजू करी बनव. सो त्यासाठी म्हणलं चला आज ही रेसिपी मी तुमच्यासोबतही शेअर करते. सो काजू करीचा हा मसाला आहे. बाकी प्रिपरेशन बघितली तुम्ही काय काय घेतलं आहे. मी काजू पण घेतले होते, मी सगळे एकाचे 2 भाग केले होते. इथं कांदा आणि काजू म्हणजे उकळून घेतले होते, 10 ते 15 मिनटं बॉईल केलं होतं त्याला. त्याची आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे ग्रेव्हीसाठी. त्यानंतर हा मसाला दुधामध्ये मिक्स करायचा आहे. नाही केला तरच बरं आहे. ज्यांना गोड आवडतं त्यांनी करा, ज्यांना नाही आवडत गोड त्यांनी करू नका प्लीज, कारण मी केलं तर. आणि त्यानंतर आमच्या गोड भाजीमध्ये बिलकुलच नाही आवडत, त्यासाठी मग मी नेक्स्ट टाईम ती वापरलंच नाही. मी इथं काय केलं, मी तुपामध्ये काजू आहेत ना हे गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतले, कारण त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि ते काजू आणि कांद्याची ग्रेव्ही होती ती, ते बघितलं तुम्ही मिक्सरमध्ये मी काढून घेतली. त्यानंतर इथे तेल टाकले, थोडं तूप टाकले, खडे मसाले आपल्या आवडीनुसार, आणि असा बारीक चिरलेला लसूण घेतला आहे. आता व्हिडिओ थोडा फास्ट दाखवते आहे, कारण तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचली पाहिजे आणि मिनी ब्लॉगमध्येच टाकते मी, त्यामुळे म्हटलं फास्ट करून घेते. कांदा वगैरे सगळं फ्राय करून घेतलं. त्यानंतर हिरवी मिरची एक घातली होती, त्यानंतर टोमॅटो घातलं. हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं कमी गॅसवर. त्यानंतर मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे काय होतं की टोमॅटोला पाणी सुटतं आणि ते व्यवस्थित फ्राय होऊन जातात. त्यानंतर धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, आपल्या आवडीनुसार मसाले घाला. जास्त मसाले घालू नका, कारण काजू करीची टेस्ट येणार नाही. त्यानंतर हळद वगैरे घातली, मिक्स करून घेतलं. आणि आता मी ती पेस्ट घालते आहे, जे की मी मसाला आणि दुधाची मिक्स केलेली होती ती पेस्ट घालायची आणि तेल सुटेपर्यंत मस्त याला बॉईल करून घ्यायचं. त्यानंतर आता मी ही पेस्ट घातली आहे, जी की तुम्ही काजू आणि कांद्याची बघितली. हे घातल्यानंतर ते छान भांडं होतं ते विसळून घेतलं आणि पाणी टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं आणि याला तेल सुटेपर्यंत याला फ्राय करून घेते मी मस्त सगळं. त्याला जरा तेल वगैरे सुटलं की वरतून काजू वगैरे टाकून तुम्ही सर्व करू शकता. माझी भाजी तर रेडी झालेली होती, मस्त वरतून कोथिंबीर वगैरे घातली मी. तुम्ही या भाजीसोबत बटर नान किंवा रोटी वगैरे काहीही खाऊ शकता, चपाती पण मी सिंपल घरी अशी पातळ चपाती बनवली होती आणि थोडासा भात आणि मस्त असं ताट रेडी करून ठेवलं होतं. सो चला आम्ही जेवण करतो, चला बाय.